देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय। देशभरात एकूण 60 टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत। पहिला टप्पा 19 एप्रिलला सुरू होणार असून 1 जूनला अखेरच्या म्हणजे 7व्या टप्प्याचं मतदान होईल। 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 102 जागांच्या करता मतदान होईल। दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 89 जागांच्या करता मतदान पार पडेल। तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी लोकसभेच्या 94 जागांच्या करता मतदान होईल। चौथ्या टप्प्यात 13 मेला 96 जागांच्या करता देशभरात मतदान होईल। पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी 49 जागांसाठी देशभरात मतदान पार पडेल। सहाव्या टप्प्यात 25 मेला 57 जागांच्या करता मतदान होईल, तर 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी देशभरात 57 जागांसाठी मतदान होणार आहे। की आग्रह, अनुरोध, गुजारिश that please join for the voting, come on the day of voting, छुट्टी मनाने ना जाएं, जरूर आ जाएं। 7व्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होईल। 4 जूनला विजयाचा गुलाल कोण उधळणार, मोदी हॅट्रिक साधणार की इंडिया आघाडी एनडीएला रोखणार हे स्पष्ट होईल। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। 19 एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान होईल, तर 20 मे रोजी महाराष्ट्रातल्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे। महाराष्ट्रात 19 एप्रिलला 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्याचं मतदान होईल। यात नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघाचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्याचं मतदान बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या 8 मतदारसंघात 26 एप्रिलला होणार आहे। तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले अशा एकूण 11 मतदारसंघात 7 मे रोजी पार पडेल। चौथ्या टप्प्याचं मतदान नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा 11 मतदारसंघात होणार आहे। महाराष्ट्रातील 5व्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होईल। यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या 6 अशा एकूण 13 मतदारसंघात 5व्या टप्प्याचं मतदान पार पडेल। देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलाय। देशात 60 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। या निवडणुकांसाठी सज्ज असल्याचं सर्वच राजकीय पक्षांनी म्हटलंय। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान पार पडणार असून 19 एप्रिलला पहिल्या आणि 20 मे रोजी 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडेल। ही निवडणूक निकोप वातावरणात व्हावी या दृष्टीनं सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं। तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी तयार असल्याचं म्हटलंय। दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, दुश्मनी जमके करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा ना हो। खिलाडी वृत्तीने, स्पोर्ट्समॅनशिपच्या वृत्तीने ही निवडणूक व्हावी। पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? मोदी देत आहेत। मोदी अनेक गॅरंटी देशाला देत आहेत, पण या देशात निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होतील याची गॅरंटी मोदी देऊ शकतात का? या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीला मिळतो की महाविकास आघाडीला हे 4 जून रोजीच समजणार आहे। देशामध्ये एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे। या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं जय्यत तयारी केली आहे। देशात 49 कोटी 7 लाख पुरुष तर 47 कोटी 1 लाख महिला मतदानाचा हक्क बजावतील। दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगानं विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत। 18व्या लोकसभेसाठी देशभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। देशभरात 97 कोटी 8 लाख नोंदणीकृत मतदार आहेत। 18 ते 21 वयोगटातील 21 कोटी 50 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। देशामध्ये 82 लाख प्रौढ मतदार मतदान करतील, तर 100 वर्षावरील 2,18,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। या सगळ्यांसाठी बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी प्रत्यक्ष घरी जाऊन मतदानाची सोय केली जाईल। 85 वर्षावरील मतदारांच्या घरी जाऊन त्यांचं प्रत्यक्ष मतदान घरीच होईल। फॉर्म 12D भरून घरातून मतदान करता येणार आहे। केंद्रावर पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृह आणि व्हीलचेअरची सुद्धा सुविधा उपलब्ध असेल। निवडणुकीमध्ये 55 लाखपेक्षा अधिक ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे। 1.5 कोटी निवडणूक कर्मचारी हे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम करतील। शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना
शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं. येत्या सोमवारी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल असा दावा शिरसाट यांनी केला. शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. हाच धागा पकडत शिरसाट यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे. आता कोण येणार आहे कोण येणार नाही याचा सर्व निर्णय तुम्हाला येत्या सोमवारी लक्षात येईल. संभाजीनगरसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे सिक्रेट उमेदवार असल्याचं सूचक विधान त्यांनी केलं. संदीपान भुमरे आहेत, राजेंद्र जंजाळा आहेत, आणखीन 2 जण जे आहेत ते थोडंसं त्यांना सिक्रेट ठेवलेलं बरं. ठाकरे गटातल्या नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचा दावा सुद्धा शिरसाट यांनी केला आहे. त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत. अंतर्गत नाराजीमुळे ठाकरे गटात चलबिचल सुरू झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. उबाटा गटामध्ये आतमध्ये दगदग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे. शिरसाट यांनी दावा केल्याप्रमाणे सोमवारी महाराष्ट्राच्या राजकारणात काय भूकंप होतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अंबादास दानवे पुढच्या 2 ते 3 दिवसात मोठा निर्णय घेतील असं बोललं जात आहे. दानवे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक आहेत. यापूर्वी देखील त्यांनी तसं बोलून दाखवलं होतं. महाविकास आघाडीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. खैरे यांनी प्रचारासाठी कार्यालय सुरू करत लोकसभेचा श्रीगणेशा सुद्धा केलाय. यानंतर वाद उफाळून आला. उमेदवार घोषित करण्यापूर्वीच खैरे यांनी प्रचाराला सुरुवात केली. कार्यालयाच्या भूमिपूजनाला सुद्धा बोलावण्यात आलं नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आणि नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली. महाविकास आघाडीचा संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्य बॅनरवर दानवे यांचा फोटो नसल्यानंही चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचा मराठवाड्यातला बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर इथे मोठ्या घडामोडी घडल्या. आता या बालेकिल्ल्यात ठाकरे गटात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. येत्या 2 दिवसात दानवे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं बोललं जातं. मात्र आपण नाराज नसल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलंय. कपोल कल्पित बातम्या अशा या चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही. अंबादास दानवे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर सुद्धा दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं. शिंदे सेनेत जाणारच नाही. बिलकुल नाही, कदापि नाही, कधीच नाही. शिंदे सेना आहे किती दिवसाची, 2-5 महिन्याची, नंतर कसली राहणार ती. काहीही झालं तरी ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचं दानवे यांनी नमूद केलं. मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. संभाजीनगरबद्दल जो निर्णय होईल तो मान्य असेल असंही दानवे म्हणाले. वाद नाही, स्पर्धा आहे. स्पर्धा असली पाहिजे पक्षात. ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं, संपला विषय. ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलं असलं तरी राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सध्या तरी कोणीच सांगू शकत नाही. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. दानवे लवकरच मोठा निर्णय घेणार असं बोललं जातं. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातच मोठा वाद उफाळून आलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या उमेदवारीवरून ठाकरे गटात संघर्ष उफाळून आलाय. या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारीची कुणकुण लागल्यानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज झाल्याचं बोललं जातं. लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नाही, मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. मी मागत नाही. जनता म्हणते की त्या ठिकाणी कोणत्याही बसेस खरे तर तुम्ही जायला पाहिजे. यावेळेला अंबादास दानवे यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. चंद्रकांत खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का? अशा काही हो, नेहमीच करतात. त्याला काय, आजच काय, नेहमीच करतात. डावलत असतं तर मी इथपर्यंत ते आले पण नसते. खैरेंसाठी नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करतो असा टोलाही दानवे यांनी लगावलाय. खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षाचं काम करतो मी, उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पण पक्षाचं काम करतो. शेवटी तो लहान आहे आणि माझा शिष्य आहे, तर बंधनी करावं लागेल. आता लोकसभेच्या उमेदवारीवरून उफाळून आलेला संभाजीनगरमधला हा वाद ठाकरे कसा शमवणार हे पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. खऱ्या अर्थानं आता रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. मात्र अजूनही राज्यात महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती जागा वाटपाचं घोडं मात्र अडलंय.
महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात शुक्रवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीनंतर जागा वाटपावर कुठलाही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सिल्व्हर ओकवर पोहोचले. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे राज्यातले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. यावेळेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल चर्चा झाली. काँग्रेस आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून मतभेद असल्याचं बोललं जात आहे. मात्र आघाडीच्या नेत्यांनी असे कुठलेही मतभेद नसल्याचा दावा केलाय. वादविवाद काही तसा नाही. आम्हाला जवळजवळ सर्व संमती आमच्या झालेल्या आहेत. नक्कीच वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा घटक पक्ष महाविकास आघाडीतला आहे. जे आम्हाला 27 जागांचा एक यादी दिली होती, त्यातल्या 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. आमचे दरवाजे उघडे आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शरद पवार यांनी तोडगा काढला का हे येत्या काही दिवसात कळेलच. एकीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही, तर दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपाच्या प्रश्नावर अजूनही तोडगा निघत नाही. जागा वाटपाचा 80% पेपर सुटला असून 20% पेपर लवकरच सोडवू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुंबई आणि दिल्लीमध्ये बैठका झाल्यानंतरही महायुतीच्या जागा वाटपावर अद्याप निर्णय झालेला नाही. महायुतीत 3 पक्ष असल्यामुळे त्यांच्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. 80% पेपर सोडवलेला आहे. 20% प्रश्न बाकी आहेत, तेही लवकरच आम्ही सोडवणार आहोत. याच वेळेला महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. जे पहिल्या दिवशीपासून पेपर सोडवायला बसले आहेत महाविकास आघाडीचे, त्यांचा पेपर काही सुटत नाही. आमचा तर 80% पेपर आम्ही सोडवून टाकला आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केलाय. ज्यावेळी निकाल येतील, मागच्या 2 निवडणुकांमध्ये महायुतीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील, कमी जागा मिळू शकत नाही. जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचं आव्हान महायुतीसमोर आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या लोकसभेच्या 2 याद्या जाहीर झाल्या. दुसऱ्या यादीत तर राज्यातल्या 20 उमेदवारांचा समावेश होता. यात जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र काही महत्त्वाच्या नेत्यांना भाजपनं अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवलंय. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले हे त्यापैकीच एक. भाजपकडून उदयनराजे भोसले यांची अद्यापही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. उमेदवारी मिळाली नाही तर स्वबळावर लढावं अशी मागणी उदयनराजे यांचे समर्थक करतायत. यावर उदयनराजे यांनी भाष्य केलं. आणखी आता 3 पक्ष महायुतीचे सगळे एकत्र आले. प्रत्येकाला वाटतं की म्हणजे त्यांची जे त्यांना तिकीट मिळालं पाहिजे. जे काय ठरलं त्यावेळी बघू. उमेदवारी तिकिटाबद्दल विचारलं असता उदयनराजे यांनी मिश्किल भाष्य केलं. माझ्याकडे तिकीट आहेत ना, प्लेनचं आहे, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बसचं आहे. बाकीचे तिकीटाचं माहीत नाही. ते ठरवलं जाईल त्यावेळेस बघू. उमेदवारी मिळाली नाही तर काय करणार यावर सुद्धा उदयनराजे यांनी त्यांच्या खास स्टाईलनं उत्तर दिलं. एवढंच सांगेन, मी काय संन्यास घेणार नाही, एवढंच सांगतो. या सूचक वक्तव्यामुळे उदयनराजेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरची लोकसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीनं कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलाय. मात्र महायुतीच्या उमेदवाराचा प्रश्न आणि सस्पेन्स कायम आहे. महायुतीकडून कोल्हापुरातून खासदार संजय मंडलिक यांच्याऐवजी समरजित सिंह घाडगे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र मंडलिक अजूनही उमेदवारीच्या बद्दल आशावादी आहेत. रात्री आमचे श्रीकांत शिंदे खासदारांचा फोन आला होता. तुमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे आणि तोच कॉन्फिडन्स ठेवा. निश्चितपणानं 2 दिवसामध्ये तुमची उमेदवारी जाहीर होईल असं ते म्हणाले. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य करत शरद पवार यांना त्यांनी लक्ष्य केलं. शाहू महाराजांना निवडणुकीला उभा राहायचं षडयंत्र त्यांचंच आहे. पवार साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल काय म्हणून त्यांनी त्यांना उभा केले मला माहिती नाही. मंडलिकांसारख्या या ठिकाणी बाजार मुनगेंनी भाषा वापरताना व्यवस्थित वापरावी असा इशारा या निमित्ताने त्याला देऊ इच्छितो. सतेज पाटील आपले मित्र असल्याचंही मंडलिक यांनी आवर्जून सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा जबरदस्त धडाका सुरू आहे. राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. श्रीगोंदा इथल्या शेती महामंडळाची जमीन MIDCला हस्तांतरित करायला सुद्धा मंजुरी देण्यात आली. या आठवड्यातील सलग 3ऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून 50 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलंय. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटींचं भागभांडवल देण्याचा निर्णय झालाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ यामधला भागभांडवल वाढवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. हातानं मैला उचलण्याच्या प्रथेचं उच्चाटन केलं जाणार असून रोबोटिक स्वच्छता यंत्र योजना राबवण्यात येणार आहे. वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5,000 रुपयांचं मानधन दिलं जाईल. शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण करता येणार आहे. त्या ठिकाणी हे एआयचं सेंटर उघडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं उशीर नाही झाला, आपण इतरांपेक्षा आधी हे करतोय. सगळ्यात पहिलं महाराष्ट्र. श्रीगोंद्यातील शेती महामंडळाची जमीन MIDCला हस्तांतरित करण्याचा तसंच मुंबईतल्या भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली. ही यात्रा दाखल होत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं जंगी स्वागत केलं. राहुल गांधी यांची उद्याला मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे जाहीर सभा होणार आहे. 15 जानेवारीपासून मणिपूरहून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा देशाच्या विविध राज्यातून प्रवास करत मुंबईत दाखल झाली आहे. ठाण्यातून मुंबईत ही यात्रा दाखल होत असताना मुंबईत या यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे या यात्रेच्या समारोपाच्या वेळेला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सुद्धा यात्रेत सहभागी झाल्या. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान आप लोगों ने खोल दी, तो इसके लिए सपोर्ट के लिए प्यार के लिए आपसे दिल से धन्यवाद करता हूं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बरोबर हे सगळे लोक जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेतात ती फिरतायत, हे दृश्य अतिशय दुर्दैवी आहे. याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या पोटात गोळा यायचं कारण काय? आणि जर गोळा आला असेल तर ते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं यश आहे. राहुल गांधी यांची रविवारी शिवाजी पार्क इथे जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं. त्यामुळे उलटसुलट चर्चा झाल्या. मात्र भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या 20 जणांची यादी जाहीर झाली. त्यात नितीन गडकरी यांना स्थान आहे. गडकरी यांना नागपुरातून उमेदवारी मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडलाय. नागपूर भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून गडकरींना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची जोरदार तयारी भाजपनं सुरू केली आहे. यावेळी गडकरी यांनी स्वतः मैदानात उतरत प्रचाराचा नारळ फोडला. कहो दिल से नितीन गडकरी फिरसे अशा आशयाचा मजकूर असलेल्या स्प्रे पेंटिंगचं अनावरण गडकरी यांनी केलं. नागपूर लोकसभा क्षेत्रातले सगळे लोक हा माझा परिवार आहे. लोकांचं माझ्यावरचं प्रेम हेच माझं सगळ्यात मोठं भांडवल आहे. निवडणूक असो किंवा नसो कायमच समाजाची सेवा करत राहणार असं गडकरी यांनी म्हटलंय. मी नेहमी समाजाची सेवा करतो. इलेक्शन आहे म्हणून नाही करत, 5ही वर्ष करत असतो. राजकारणापेक्षा विकासाला सर्वस्व मानणाऱ्या गडकरी यांची निवड बिनविरोध व्हायला हवी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगानं गुरुवारी इलेक्टोरल बॉन्डचा सर्व तपशील वेबसाईटवर जाहीर केला. या तपशिलामध्ये कोणत्या पक्षाला किती रकमेचे इलेक्टोरल बॉन्ड मिळाले आहेत यासह विविध प्रकारची तपशीलवार माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता यावरूनच देशाचं राजकारण तापलंय. कोणत्या पक्षानं किती कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड वटवलेत या माहितीबरोबरच कोणत्या खरेदीदारानं किती कोटींचे बॉन्ड खरेदी केलेत याची माहिती सुद्धा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावरून देशाचं राजकारण तापलंय. विरोधकांनी यावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. तर काळ्या पैशांचा स्रोत बंद झाल्यामुळे काँग्रेससह विरोधकांच्याकडून यावर टीका केली जात असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय. भारतीय जनता पक्ष म्हणजे भाडोत्री जनता पक्षाच्या अकाउंटमध्ये 7-8 हजार कोटी रुपये जमलेत आणि त्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या किती जमलेत ते बघा. म्हणजे हा जर का विचार केला तर उघड आहे की आपल्या देशाला लुटतंय कोण. या ठिकाणी राहुल गांधींचं वक्तव्य जे येत आहे ते केवळ काळ्या पैशाचा स्रोत बंद झाल्यामुळे ही त्यांची तडफड. इलेक्टोरल बॉन्डचा हा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आणखीन तापण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशभरात राजकीय घडामोडींना वेग आला. निवडणुका जाहीर झाल्यानंतर लवकरच उर्वरित उमेदवारांची घोषणा होईल. मात्र निवडणुका जाहीर होण्याच्या आधी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी राजकारणात प्रवेश केलाय.
गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. भाजपचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपमध्ये अनुराधा पौडवाल यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच त्या भाजपसाठी स्टार प्रचारक असतील असंही सांगण्यात येत आहे. मैम, आप कंटेस्ट करेंगे लोकसभा पोस्ट में? अगर आप मुझे पता नहीं, अभी जो वो मुझे सुझाव देंगे तो उसी. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला अनुराधा पौडवाल यांनी भजन गायलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अनुराधा पौडवाल लोकसभा निवडणूक लढवणार आहेत का हे पाहावं लागेल. तेव्हा निवडणुका जाहीर झालेत आणि या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्हाला news18marathi.com या आमच्या वेबसाईटवर पाहता येईल. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.